त्याकडे माझ्याकडे म्हटलं तर 12.5ची मोटर आहे विचाराची, पण वेळोवेळी पाईपलाईन आहे ती आपली 2-2.5ची आहे. त्याच्यामुळे जेवढं काही मला या 6 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर मांडता येईल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, मी शरद कर्णवार पाटीलच्या मातीमध्ये उभा आहे. ज्यांच्या विचारामुळे तुम्हाला सर्वांना शोभा आहे, ज्यांचे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये धडधडत आहेत, अशा त्या माझ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करतो. व्यासपीठावरती असणारे सर्व मान्यवर मित्रांनो, माझ्या राजमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती आपण 287वी जयंती साजरी करत आहोत. या जयंत्या साजऱ्या का करायच्या, या पुण्यतिथ्या साजऱ्या का करायच्या, याच्या पाठीमागचा कारणमीमांसा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणच्या मथुरमध्ये सर्व युवक एकत्र आले. या युवकाने ठरवलं की आपण राजमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करायची, कारण विचाराचा जागर मांडला पाहिजे. युवक वर्गाला म्हटल्यानंतर भरपूर अडचणी येतात, परंतु योगांनाच मला वाटतं आई पिसाळलेल्या वाघाला, दिवसलेल्या नागाला आणि जिद्दीला पेटलेल्या तरुणाला कोणी काढू शकत नाही. पिसाळलेला वाघ असू द्या, तो 4 अंडी केल्याशिवाय राहत नाही. दिवसलेला नागा असू द्या, तो ढकल्याशिवाय राहत नाही. आणि जिद्दीला पेटला तरुण असेल ना, तर तो तरुण माझा राजमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी केल्याशिवाय राहत नाही. हा या ठिकाणचा इतिहास आहे. आणि मग आम्हाला जयंत्या साजऱ्या करायच्या का, कशासाठी जयंत्या साजऱ्या करायच्या, याचा आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे. जीवन कसं जगायचं याचं जातीवंत उदाहरण म्हणजे माझी राजमाता अहिल्याबाई होळकर आहे. जीवन कसं जगावं, सर्वांना जीवनाचा हेवा वाटावा, भल्या मोठ्या रणामध्ये वाट चुकावी, विश्रांती घेण्यासाठी झाडाखाली बसावं, समोर विंचू दिसावा, त्याच विंचूला मध्ये दगड उचलावा, त्याच दगडाखाली साप निघावा, सापानं आपला पाठला करावा, रस्त्याने पळत असताना ठेच लागून वेळीने आखेच्या विहिरीमध्ये पडावं. अशाच अवस्थेमध्ये त्या विहिरीमध्ये असणाऱ्या मगेने आपल्याकडे बघावं, अशाच अवस्थेमध्ये पाहलेल्या व्यापूर झालेल्या वाघाने आपल्याकडे बघावं, अशाच अवस्थेमध्ये वेळीवर करत असताना वेळीवरच्या असं राजमोहाच्या माशाने कचरून चावा घ्यावा. तरी सुद्धा मित्रांनो, त्या मोहातून पडणारा जे मध आहे ते मध टाकण्याचा प्रयत्न करावा. याला खरा अर्थ म्हणतात जीवन. जीवन म्हणजे तरी काय, अरे मित्रांनो, आम्हाला जीवन जगायचंय त्या समाजासाठी, आम्हाला जीवन जगायचंय या गोरगरीब जनतेसाठी. अण्णा 850 वर्ष होऊन गेली माझ्या ज्ञानेश्वर माऊलींना, 287 वर्ष होऊन गेले माझ्या राजमाता अहिल्याबाई होळकरांना, 350 वर्ष होऊन गेली माझ्या राजेश्वर छत्रपतींना. त्यांची नावं इतिहासामध्ये येतात, त्यांची नावं आम्हाला माहिती आहे. परंतु प्रश्न करावा असा वाटतो, 350 वर्षानंतर माझ्या राजेश्वर छत्रपती रावांच्या लक्षामध्ये राहत असेल, 287 वर्षानंतर माझ्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव लक्षामध्ये राहत असेल, 850 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं नाव आमच्या लक्षामध्ये राहत असेल. आणि प्रश्न असा आहे, तुम्हाला निदान तुमच्या पंजोबाचं नाव तरी नीट माहिती आहे का? नाही. का माहित नाही? कारण आमचे आजोबा आणि पंजोबा जे जगले ना, स्वतःसाठी जगले. आमचे ज्ञानोबा माऊली जगले ना, या गोरगरीब रयतेसाठी जगले. म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर जगल्या ना, त्या रयतेसाठी जगल्या. आणि स्वतःसाठी जो जगला तो त्याच दिवशी मेला, आणि तो दुसऱ्यासाठी जगला तो जगला. हा इतिहास आमच्याकडून घ्यायचा आहे आणि म्हणून राजमातेची जयंती साजरी करायची आहे. आणि जन्माला येताना एकटाच जन्माला आहे, जन्माला येताना तुम्ही एकटाच जन्माला आहे, आणि मरताना सुद्धा एकटाच मरणार आहे. हे ज्यापर्यंत आम्ही लक्षात ठेवत नाही तोपर्यंत आम्ही समाजासाठी काहीच करू शकत नाही. आणि फक्त स्वतःसाठीच बघतो. माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, आम्ही याच्यात गुरफटलोय. आम्ही कधी इतिहास जाणून घेणार आहे, कधी आम्ही याचा विचार विनिमय करणार आहे, कधी आम्ही समाजासाठी पाहणार आहे. वर्षाचे 365 दिवस असतात. त्या 365 दिवसापूर्वी दिवसापैकी मित्रांनो 364 दिवस घरी काम करा, घरी काम करा. परंतु एक दिवस जो असेल तो माझ्या राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीसाठी ठेवा. आणि एकत्र या, एकत्र काहीतरी करा, विचार विनिमय करा. खरोखर अभिमानाची गोष्ट, हा 20वा कार्यक्रम चालू करत असताना, हा साजरा होत असताना ठिकाणी अभिमानाची गोष्ट असेल की या ठिकाणी भेटी अजिबात बांधली नाही. विचार मंथन झालं पाहिजे. अरे मित्रांनो, आपण पायानं चालतो, आणि जो पायानं चालतो तो अंतर काढतो, आणि जो
डोक्यानं चालतो तो प्रगतीपथावरती चालतो पोहोचतो. हे लक्षात ठेवा धनगरांनो. आपण आता चाललो ना पायानं, मेंढरा राखण्यासाठी पायानं चालावं लागतं ना. मेंढरा राखण्यासाठी मला पायानं चालावं लागतं ना. अरे आम्ही पायानं चाललो ना तर रेणापूरपर्यंत. बस त्याचा डोक्यानं चाला. ज्यावेळेस तुम्ही डोक्यानं चालताल त्यावेळेस तुम्ही प्रगतीपथावरती पोहोचताल. अरे आमची पोरं शाळेमध्ये गेली पाहिजे. शाळेमध्ये जा. आमच्या पोराला शाळेत गेल्यानंतर मी सांगतो, पहिलीमध्ये गेल्यानंतर पोराला अन्नदाता अजिबात शिकवू नका. अजिबात शिकवायचं नाही. अन्नदाता अजिबात शिकवायचं नाही. आपल्या पोराला शिकवा अहिल्याचा हे शिकवा. आणि आपला पोरगा शाळेमध्ये गेल्यानंतर बघतो शिकवू नका. आणि पोराला शिकवा बाबासाहेब आंबेडकरांचा शिकवा. आणि आपला पोरगा शाळेमध्ये गेल्यानंतर त्या पोराला शिकवा शामरुगाचा नका शिकवू, त्याला शिकवा शिवाजीचा. आणि त्याला कळेल अहिल्याबाई कोण आहे, नाव तरी समजेल. पण आमचं उलट होतं. आमच्या पोराला पहिलीमध्ये नाव माहिती नसतं, दुसरीत नसतं, नवशी जसं दहावीला नाव माहिती होतं. नाव माहिती होतं 10वी मध्ये अहिल्याबाईचं. आणि कर्तृत्व कधी आम्ही जाणणार. आणि म्हणून खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर आमच्या पोरांनी पहिल्यांदा शाळेमध्ये गेलं पाहिजे, शाळेमध्ये शिकलं पाहिजे. परंतु आजची अवस्था अशी आहे, विद्यालय आहे, महाविद्यालय आहे. एका बाजूला विद्यालय असतं, दुसऱ्या बाजूला महाविद्यालय असतं, मध्येच मध्यालय असतं. आमची पोरं महाविद्यालयात जात नाही, आमची पोरं विद्यालयात जात नाही, आमची पोरं मध्यालयात जातात. अरे आम्ही कधी कधी जाणला पाहिजे इतिहास. जे चांगला आहे ते चांगला घेण्याचा प्रयत्न करा. का जयंत्या साजऱ्या करायच्या? माझ्या राजमातेवरती कितीतरी संकट आली होती आणि त्या संकटाला सामोरे गेल्यात माझ्या राजमाता. आणि आम्हाला जगायचं असेल तर या विचाराने जगायचं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे मित्रांनो, भरपूर बोलण्यासारखं आहे. फक्त थोडंसं तुमच्या बरोबर बोलणार आहे की राजमातेच्या काळामध्ये सासू सुनाचं कधी भांडण होत होतं का? गौतमाबाई सासू आहे, कधीच भांडण होत नव्हतं. परंतु आज आमच्या घरामध्ये मात्र सासू सुनाचा एक दिवस सुद्धा भांडणाचा जात नाही. बरोबर आहे की? हे मित्रांनो, दोघे भाऊ असतात. आज सकाळी दोन्ही सुना लागल्या कणकणू. आज सकाळी दोन्ही सुना लागल्या कणकणू. गप्प बसलेले दोन्ही नवरे मग हळूच लागले मध्ये बोलू. आज सकाळी दोन्ही सुना लागल्या कणकणू. गप्प बसलेले दोन्ही नवरे मग मध्येच लागले हळू बोलू. बोलता बोलता बाचा बाची हमरी तुमरी वाली. बोलता बोलता बाचा बाची हमरी तुमरी वाली. धाकट्यानं मग हळू एक नवी युक्ती काढली. धाकट्यानं मग हळू एक नवी युक्ती काढली. म्हटला दादा आपलं एकत्रात काही पटणार नाही. म्हटलं दादा आपलं एकत्रात काही पटणार नाही. घरची वाटणी केल्याशिवाय घरचा प्रश्न काही मिटणार नाही. दादांनी होकार दिला. दादांनी होकार दिला. पंचायत बोलवायला निघून गेला. दादांनी होकार दिला. पंचायत बोलवायला निघून गेला. अरे 50 वर्षाचा संसार या दोघांनी अंगणात जमा केला. घरदार सामानाचे 2 हिस्से होऊ लागले. घरदार सामानाचे 2 हिस्से होऊ लागले. आईवडिलांचे डोळे किलबिलणारे, त्यांचे डोळे एकमेकाकडे पाहू लागले. सरपंचाने प्रश्न केला, झालं का रे सगळं वाटून? सरपंचाने प्रश्न केला, झालं का रे सगळं वाटून? थोरला मध्येच बोलून गेला, त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. थोरला हळूच मध्ये बोलून गेला, त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. कारण बाबाचा दवाखाना मला नाही परवडला. कारण बाबाचा दवाखाना मला नाही